वापस मैदान में खेल चलेगा। इस मैदान पर बेहतरीन माहौल मैदान में। क्वालिफाई 2 का मुकाबला, हारने वालों के लिए अब मौका नहीं। एक बेहतरीन माहौल मैदान में चल रहा है। देखिए दोनों टीमों का हार्दिक शुभेच्छा, अभिनंदन। और जितने टीमों के हमने नाम बताए उन टीमों के तमाम खिलाड़ी सीमा रेखा पर तैनात रहे। कुंदन धुरत, आप भी तैयार रहिए क्योंकि आपका रोल जो अहम था, आपने 33 रन दे दिए। क्रिकेट का ऐसा, कल आप हीरो थे, आज के दिन पर मैदान में आप जीरो थे। मैदान में कल के पूरे दिन पर जितने रन आपने खर्च नहीं किए मैदान में। श्री स्पोर्ट देवबागचे खेळाडू येत आहेत मैदानावर मॅच पाहण्यासाठी, त्यांचं हार्दिक अभिनंदन, स्वागत तसंच आम्ही करतोय। श्री स्पोर्ट देवबागचे बरेचसे खेळाडू या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत, त्या सगळ्या खेळाडूंना आम्ही अभिनंदन व्यक्त करतोय। आदित्य और शानी ये जोड़ी मैदान पर। ओके, आदित्य और शानी यहां पे पहुंच चुके, उनका भी धन्यवाद। तो चलिए विक्की सारंग और परेश ये जोड़ी मैदान पर। पावर प्ले का पहले और की पहली गेंद डॉट निकली मैदान में, डॉट के साथ शुरुआत मैदान पर और आकर्षक मुकाबले में। एक बेहतरीन माहौल मैदान पर बनता हुआ और एक बेहतरीन माहौल पर ये मुकाबले की ताकत बनती हुई मैदान पर। ओ फुल टॉस गेंद ऑन साइड पर, स्क्वायर लेग हम पर के बगल से, स्क्वायर लेग सीमा रेखा से बाहर, 4 रन के मैदान पर। और तसंच सन्माननीय गौरव मित्रमंडळ तुमचा आभार व्यक्त करतोय। कृष्णादेवजी आणि प्रदीप देवलकरांना तब्बल कॉमेंट्रीसाठी 200-200 रुपये मिळतात। गौरव मित्रमंडळ थँक्यू तुमचं दोघांचं। प्रदीप गौरव आणि चेतन मालणकर मित्रमंडळ आपलं धन्यवाद एकदा पुन्हा व्यक्त करतो आम्ही या स्पर्धेमार्फत। चेतन मालणकर, गौरव, चेतन आणि गौरव मित्रमंडल धन्यवाद। और इस बार ऑफ स्टंप के बाहर से खींच कर खेलने का प्रयास किया, डॉट गेंद निकलती हुई। देखिए लगातार प्रयास हो रहा है, पता है कि यहां से 60 पैसे चाहिए पहले 4 ओवर में, अगर नहीं बनते तो मुकाबला मुश्किल हो जाएगा। tennis.in के माध्यम से आपको मुकाबले किए जा रहे हैं। कैमरामैन के साथ प्रशांत पवार, आपको भी हमें धन्यवाद व्यक्त करते हैं। देखिए आसान नहीं होता ये सफर, कल गोवा में आप जाएंगे, हल्द्वानी में आप और प्रदीप एक साथ रहेंगे। आकर्षक गेस्ट हाउस आपको बुक किया जा चुका है। ऑफ स्टंप के लाइन को दूर रखा, स्लिप में खिलाड़ी पीछे, लेकिन एक ही रन वहां पर बनता। 1 रन के साथ तो 5 रन पर पहुंचा, 22 के रूप में मिलता मैदान मुकाबले में। बाप और बेटे दोनों एक ही टीम में। अब बेटा सतीश और भावेश, सतीश सर और भावेश, 54 साल का होनार खिलाड़ी सतीश ग्राउंड फील्डिंग पर काम करता हुआ। ऑफ स्टंप के फिर से लाइन से बाहर है, बल्ले पर लगकर गेंद निकली या फिर देखना पड़ा। बिल्कुल लग तो ऐसा है कि गेंद ने काटा बदला, वहां से बल्ले पर लगी गेंद, 1 रन निकला और 1 रन के साथ 5 रन पर पहुंचा टीम का स्कोर मैदान पर 6 पर। एक बेहतरीन माहौल, पावर प्ले के ओवर में कम से कम अटैकिंग बैटिंग चाहिए। 5 ओवर का ये मुकाबला है, 4 ओवर का। इस बार ऑन साइड पर, स्क्वायर लेग अंपायर के बगल में, क्या फील्डिंग वहां पर, देखिए क्या वहां पर फील्डिंग, हम फिर से एक बार दिखा सकते हैं आपको किस तरह से फील्डिंग रही स्क्रीन पर। देखिए स्क्वायर लेग अंपायर के बगल में, देखिए गेंदबाज तैयार रहेगा। आखिरी गेंद इस ओवर की थी, क्या वहां पर बॉलिंग, शॉट को देखो, ऑफ स्टंप के बाहर से खींचा हुआ शॉट, स्क्वायर लेग अंपायर के बगल में, मुश्किल था उस कैच को लेना। एक ही रन वहां पर बनेगा, 1 रन के साथ टीम का स्कोर 7 रन पर, कोई नुकसान नहीं।
देखिए भावेश जो कि लेग स्लिप पर खड़ा है, पीछे जा रहा है, और पिंटा टिकम इस समय तो स्लिप में मैदान पर है, विकेट के पीछे। देखिए पिंटा टिकम हाथ ऊपर कर रहे हैं। पिंटा टिकम, हमारी आवाज आ रही है, दोनों हाथ ऊपर कर दीजिए। हाँ बिल्कुल, साउंड सिस्टम में कोई खराबी नहीं है, हाथ ऊपर। थैंक यू। अब गेंदबाजी के मोर्चे पर कुणाल केलुस्कर, पहले मैच का हीरो, तोड़फोड़ बैटिंग। पिंटा उनको क्या कह रहे वहां से पीछे से। पिंटा जानते कि इस समय पर विकेट, क्रिकेट में विकेट चाहिए। अगर विकेट निकल जाते हैं तो प्रेशर सामने वालों पर बनेगा मैच में। आड़े बल्ले से ऑन साइड पर शॉट, स्कोर लेग पर हम्पर के बगल में थ्रो बिल्कुल ठीक ठाक निकला, मामला बहुत करीब। शायद गेंद लग जाती हाथ को लगकर, या फिर हाथ में रह जाती तो काम था सामने वालों का। रोहित केलुस्कर जो कि ग्राउंड फील्डिंग पर, रोहित का एक अलग सा दबदबा रहेगा। रोहित जरा हाथ ऊपर कर दीजिए, कहा है आप। ये है रोहित, ये उंगलियां ऊपर, एक अंगूठा, अंगूठे का मतलब रोहित समझ जाइए, शाम में 7 बजे मिलने वाले हैं आप पिंटे के साथ मिलकर। जश्न उसी शाम में रहेगा। स्कूबा डाइविंग के मालक है ये। आज फिटनेस देखिए इनका भी, आज सब कुछ मिलकर तमाम चाहने वालों के लिए उम्मीदें जगाई मैदान में। देखिए मुकाबला ऑन है ये। पिंटे का देखिए विकेट के पीछे बहुत बढ़िया गेंदबाजी, वहां पर विकेट के पीछे अच्छा कार्य पिंटे का। पिंटे के साथ पीछे भावेश है मैदान में, लेग स्लीपर। भावेश बार बार पिंटे से कुछ कह रहा है, भाई और थोड़ा उत्साह दिखाइए। इनके जल्लोश बनेगा और जल्लोश के साथ विश्वास बनेगा मैदान पर। ये क्रिकेट मुकाबले में ये मुश्किल रहेगा कहना। ओ इस बार बल्ले के बीचों बीच, लॉन्ग ऑन, सीमा रेखा के झोली में, और ये आउट मैदान पर। मुझे ये नहीं, हर्षवर्धन उस टीम के पास क्यों जा रहे हैं बार बार। हर्षवर्धन, क्या बात पहले हो रही है। देखिए नींबू कलर की उनकी जर्सी है, ये बात सही है, आप बार बार वहां पर जा रहे, क्या वही टीम फाइनल में पहुंच मान लिया, इससे शायद कुछ कॉम्पर हो सकता है। हर्ष मुस्कुरा कर कह रहे, इस मामा की टीम है, चला आप मामा की टीम है। हर्ष आपको बिल्कुल हम ध्यान में बिल्कुल याद कर दे, TSPL सिर्फ 0 कीमत है इस प्राइस की, मतलब कोई भी पैसा यहाँ पर नहीं मिलेगा, सिर्फ ट्रॉफी मिलेगी। वो ट्रॉफी यादगार। सर प्रतियोगिता हम बहुत करते हैं साल भर में, लेकिन 0 कीमत, मतलब यहाँ पर कोई मूल्य नहीं यहाँ पर है प्राइस का, सिर्फ आपको मिलेगी वो ट्रॉफी। और वो ट्रॉफी TSPL की, जो कि आगाज रहेगा, आवाज रहेगा, और उस ट्रॉफी की कीमत ही बड़ी है। कहां कहां से उस ट्रॉफी को आप देखते, यूरो देखे आपने, कहां कहां पानी में डूबे या बीच समुद्र में बीच में रखा। ऑफ टर्न के बाद कट किया गया इनको, पॉइंट क्या ऊपर से, कैच बहुत मुश्किल था, लेकिन एक ही रन वहां पर नहीं, 2 रन वहां पर बनते हुए। इन दो के साथ टीम का स्कोर मैदान में पहुंचा मात्र 10 रन पर। खेल चलता हुआ दूसरे ओवर का। पिंटा विकेट के पीछे काम कर रहे हैं। ओ बल्ले के बीचों बीच उड़ाया, सीमा रेखा से बाहर, 6 रन। एक बड़े शॉट के साथ ही खेल बिल्कुल बदला मैदान में, और टीम का स्कोर पहुंचा 16 रन पर। सर्विस की बीबी भी मैच देख रही है। ओह शॉर्ट पिच गेंद, पिंटा को देखे विकेट के पीछे। सर्विस कुछ भी हो जाए, आज आउट होना नहीं है। विकेट घर वाली अगर मैच देख रही ना, तो आप गिर 2 बार जाइए, कपड़े वही धोगी आपकी। अन्यथा अगर आउट हो जाएंगे तो आपके बारे में कुछ हम कह नहीं सकते। विकेट टीम का स्कोर हो चुका है 16। अभी तक गेंदें बची इस ओवर में, अगर बात बताई जाए तो 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। तो 12 गेंदों का खेल मैदान पर बचा हुआ। प्रदीप सर, अकस्मात कभी ऐसा हो जाएगा कि कमेंटेटरों की बीबी भी मैदान में मैच कमेंट्री सुनने के लिए आ जाए,
क्योंकि हम बहुत बार देखते हैं क्रिकेट मुकाबले विराट कोहली हो, रोहित शर्मा, उनकी बीबी आती है, लेकिन आज खास आकर्षक बात है, सन्माननीय रुपेश खोबरेकर परिसर उपस्थित आहेत. रुपेश सोबत तुम्हाला विनंती करतोय, आपण येऊन व्यासपीठावर बसायचं आहे. वापस खेल चलेगा. आज जो कि सर्वेश आपके घर से घर वाले आ चुकी है. आज कपड़े कितने भी गंदे हो जाए कोई फर्क नहीं पड़ता, आज बल्ले से रन बनने चाहिए मैदान में. अगर बल्ला ना बोला ना तो आपको बहुत सुनना पड़ेगा शाम में. देखिए ये शाम नहीं, ये टीएसपीएल का आगाज है, और आगाज आवाज के बीच का अगर फासला क्या है ना, तो अंतिम 12 गेंदे ये फासला इस खेल में. सर जी आपका भी हार्दिक स्वागत इस मैच के दरमियान. आने वाला हर मेहमानों को हमारा प्यार भरा नमस्कार, और नमस्कार में कुछ महिलाएं भी शामिल है. जिनकी टीम जीती है उनका भी हार्दिक अभिनंदन, जिनकी टीम हारी है उनका स्वागत मैच देखने के लिए. ओ हो उड़ाया 6 रन के लिए. मामा के खेमे में शांति है ही नहीं मैदान में, और भांजा हर्षवर्धन बार बार बिल्कुल इस सीमा रेखा से बाहर कुछ हद तक पेरिया बदल रहा है. पता है कि आज भाई ये एक्सरसाइज नहीं हर्ष आपकी है, मामा के चेहरे की खुशी ये सब कुछ बयां कर रही है कि हर्षवर्धन जाकर क्या कर रहा है वहां पर, क्योंकि ये मुकाबला बहुत दर्जेदार है. क्योंकि सामने से उनके भी घर से मैचेस देखे जा चुके हैं, मुकाबला कड़ा गई है. फिर से ऑन साइड पर खुद के निकाला गेंद को मिड विकेट पर. पहला रन बहुत तेज निकला, 1 रन के साथ कॉल उतना अच्छा, थ्रो बिल्कुल पिंटा विकेट के पीछे कार्य अच्छा कर रहे हैं. बैकअप भावेश का निकला, लेकिन 2 रन के साथ टीम का स्कोर पहुंचा 24 रन पर. पिंटिया को विकेट के पीछे से बदला गया. पिंटिया अब शायद मिड ऑफ पर कवर बाउंड्री पर पिंटिया को छुपाया गया. भाई छुपाने वाला पिंटिया है ही नहीं ये, लेकिन आज छुपाया गया पिंटिया को. कैच लेने में माहिर है ये. इस बार उड़ाया 6 रन के लिए. टीम का स्कोर पहुंचा 30 रन पर. और थर्ड अंपायर से जो कि पूछा गया इस वक्त इस बीमर के बारे में, शायद हाँ बिल्कुल हाइट का इश्यू था वहां पर. अब देखा जाएगा. हमारे पास देखिए रिवर्स आ चुकी है गेंद, क्या वो बीमर था हम सब कुछ आपको बताएंगे. अंपायर फेयर डिलीवरी, फेयर डिलीवरी, फुल टॉस गेंद थी शायद. देखिए सर्वेश नॉन स्ट्राइक से कुछ बता रहा है. सर्वेश कह रहा है, बाळू मांडेकर साहेब तुमचं हार्दिक स्वागत आमच्या मंडळातर्फे. सामान्य बाळू मांडेकर साहेब आपलं आगमन होतं परिसरामध्ये, तुम्हाला ही विनंती बॅट्समॅन बसायचं आहे. कमाल का है ये मैच, कमाल का है ये मैच. 30 रन पर पहुंचा टीम का स्कोर, तोड़फोड़ बैटिंग मैदान में. विकी ऑफ स्टंप के दूर से खेला, शरीर के लॉन्ग ऑन सीमा रेखा से खिलाड़ी बहुत तेज निकला, और सर्वेश संकट में नहीं. पहुंच जाएंगे सर्वेश. थ्रो थोड़ा सा ढीला निकला, 2 रन निकले, 32 रन पर पहुंचा टीम का स्कोर मैदान पर. और सर्वेश को पता है फिटनेस के बारे में कुछ कहना ही नहीं है, घर से बीबी ने बोल के ही भेजा है जितनी ताकत है उतना दौड़िए, रनआउट का विकेट होगा तो कपड़े आपको धोने पड़ेंगे. भाई यही तो मजा इस खेल का. देखिए सिकंजा कस गया, बीबी घर से मैच देख रही है, माँ देखती तो बात अलग रहती. बीबी जब मैदान में हो ना तो वो फोकस ज्यादा रहता है सभी का. देखिए भारतीय टीम की जो कुछ खिलाड़ियों की बीबियां रहती है वो हमेशा आती है और हमेशा फोकस उन पर रहता है, इसलिए आपका भी वही परिणाम होगा. उड़ाया 6 रन के लिए. पिंटिया को आपने विकेट के पीछे से हटा दिया, उसका कारण है कोई भी तंत्र मंत्र, कोई भी जादू टोना कुछ भी माहौल में चल नहीं सकता. देखिए पिंटिया गया और आपकी सब कुछ नुकसान हो गया मैदान में.
देखिए जितनी भी टीमें हार चुकी है उन तमाम हारी हुई टीमों को रिक्वेस्ट है लाइनमैन की भूमिका निभाए। और लेकिन अगर रियल स्टार खासकर अगर कुंदन नहीं गए ना तो कुंदन सबकी उंगलियां आप पर रहेगी, सबसे पहले हमारी ऊपर आप उंगली रहेगी। कुंदन चलिए, कुंदन आप जाएंगे तो सब जाएंगे, ये विश्वास हमारा है। सिर्फ दो ही ऐसे इंसान है जहां पर वो सीमा रेखा पर काम कर रहे हैं, वो भी बैठ कर रहे हैं, वो अभी तक उठे ही नहीं है। क्या मुकाबला है, 38 पर पहुंचा टीम का स्कोर 13.41 का रन रेट मैदान में। बल्ले पर लगी विकेट के पीछे, ओ क्या छोड़ा गया मैदान में, एक रन निकला। पिंट्या को विकेट कीपर से हटा दिया, तब से ना जाने भूचाल आ गया मैदान में, तोड़फोड़ बैटिंग मैदान पर। 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है, 39 पर पहुंचा टीम का स्कोर मैदान में। सर्वेश नॉस्टैक एंड पर रहेगा। आज जितने भी टीमें हारी है, सुकृत जोशी आप अगर ठीक नहीं है तो आप आपके सबसे अहम खिलाड़ी को भेज दीजिए लाइनमैन की भूमिका पार पाने के लिए। सुकृत आपको चलना दौड़ना नहीं है, आप कहीं पर भी जाकर कुर्सी लेकर बैठ जाइए, आपके लिए माफी है क्योंकि आप एबी बेबी के साथ थे। पिंटेट टिकम क्या बॉलिंग करेंगे मैदान में आखिरी के गेंद ओवर्स में, मुझे लग रहा है नहीं मालक ने गेंदबाजी कर रहे हैं, मालक कर रहे हैं गेंदबाजी। टीम का स्कोर पहुंचा 39 रन पर। भुवन बैंजो मास्टर जा चुका है 12 मैन की भूमिका में। भुवन आपका भी हार्दिक स्वागत। इस मैच के दरमियान 6 गेंदें बची है। भुवन ये भी बैंजो मास्टर है लेकिन वो रिकॉर्ड नहीं तोड़ सकता उसका दूसरे बैंजो मास्टर का। उड़ाया 6 रन के लिए। पहली गेंद पर छक्का, 45 टीम का स्कोर। पिंट्या जब तक विकेट के पीछे था तब तक पहले 2 ओवर में लगभग 16-17 बन चुके थे। पिंट्या को उसकी जगह से हटाया गया, तब से ना जाने किसकी नजर लगी और दुर्घटना घटी मैदान पर। नया गेंदबाज जो कि सामने से मैदान पर विनीत कांदलगांवकर। 5 गेंदें इनिंग की बची है, 45 पर हो चुका है टीम का स्कोर मैदान पर और बैटिंग कर रही टीम। क्लीन बोल्ड 145 के आसपास गति थी इस गेंद पर, इसलिए बीड हो गया बल्लेबाज। 145 मतलब क्या इस्तेमाल, क्या गति का, स्टाइलिश खिलाड़ी है ये। 145 की गति और क्लीन बोल्ड। विनायक करवड़कर जो कि इस वक्त बल्लेबाजी के लिए जा रहे हैं। विनायक दौड़ना है आपको, कार्लोस ब्रैथवेट है ही नहीं आप 26 नंबर जर्सी पहनकर। लेकिन मैं तो कहूंगा इस समय पर सर्वेश धुरत को स्ट्राइक देनी पड़ेगी। सर्वेश धुरत की बीबी मैच का आनंद ले रही है और उम्मीद कर रही है कि 1-2 गेंद सर्वेश को मिल जाए और 2-4 बड़े शॉट। सुबह उठकर उन्होंने नाश्ता भरपूर डाला सर्वेश को और कहा भरपूर रोटियां खाइए लेकिन बड़े बड़े शॉट मैदान में होने चाहिए। सर्वेश उम्मीद है कि रोटियां बने होगी, उन्होंने पूरियां तो तली होगी नहीं, क्योंकि फिटनेस के बारे में वो भी जानती है। वापस खेल ऑन साइड पर लेग स्लिप के बगल से गेंद निकल चुकी है और सीमा रेखा से बाहर। 4 रन के लिए आते ही चौवा निकला। 49 पर पहुंचा टीम का स्कोर। गौरव और चेतन मालवणकर मित्रमंडळ यांच्याकडे तब्बल 200 रुपये येत आहेत या विकेटसाठी। याच्या पूर्वीची विकेट विनीत कांदोळकर यासाठी, कांदळगावकर विनीत पैसे पोहोचलेले आमच्यापाशी। तो चलिए 4 गेंदें बची है भाई, क्या बैटिंग है भाई, 4 या 3 गेंदें बची है।
लग तो रहा कि 3 गेंदे बच चुके हैं। सर्वेश एक गेंद आप खेल लीजिए, छक्का मारना पड़ेगा, घर से मैच देख रहे लोग। ओ हेलीकॉप्टर, क्या खूबसूरत है ये माहौल, सीमा रेखा से बाहर, लॉन्ग ऑफ बॉल के बाहर, बैक टू बैक दूसरा चौका। 50 रन बन चुके हैं, 53 पर पहुंचा टीम का स्कोर। अब देखिए छोटी बच्ची आगे जा रही है, इससे पहले उनको पीछे बिठा कर रखा था, लेकिन उतारा गया मैदान से, स्टेज से खा नीचे, और पता है कि यहां पर देखिए क्या रन बचाए जाएंगे मैदान में। इस वक्त वापस बल्लेबाज, फुल टॉस, उड़ाया 6 रन। आज क्या बैटिंग, सर्वेश सिर्फ 3 गेंदे खेला, 8 रन बनाए, और काफी सालों से वहीं पर है, नॉन स्ट्राइक पर। सर्वेश आपकी बीवी कुछ नहीं बोलेगी, पता है कि एक भी बार स्ट्राइक पर आए नहीं आप, लेकिन रन 59 पर पहुंचा। बॉल बॉल मतलब 59 टीम का स्कोर। सिक्स के लिए 200 रुपए का इनाम मिल चुका है गौरव और केतन की तरफ से, मित्र मंडल धन्यवाद आपका। 59 टीम का स्कोर। ओ हो, आखिरी गेंद पर उड़ाया, सीमा रेखा से बाहर, 6 रन के लिए। पिंटिया को जैसे विकेट कीपर निकाला गया, तब से न जाने किसकी नजर लग गई, और नजर इतनी लगी ना, टीम का स्कोर 67 पर पहुंचा। 65 बन चुके, 66 टू विन मैदान पर।
लीग मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। सेकंड क्वालिफायर सामना आपण पाहतोय। प्रथम नाणेफेक जिंकली होती आणि नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय श्री साई कृपा क्रिकेट संघाचा विकी सारंग ज्याने 14 चेंडूंचा सामना केलाय आणि 14 चेंडूंवरती 35 धावा जमवल्या, ज्या 35 धावांमध्ये 4 गगनचुंबी षटकार, एका खणखणीत चौकाराचा समावेश। स्ट्राईक रेट जर पाहिला तर 250.00 हा स्ट्राईक रेट पाहायला मिळतोय। परेश लोणे ज्याने 3 चेंडूंचा सामना केला, 1 धाव बनवली। सर्वेश धुरत ज्याने 3 चेंडूंवरती 8 धावा जमवल्या आणि किफायतीदार संयमी फलंदाजी म्हणावी लागेल विनायक तरवडकर ज्याने 20 धावा जमवल्या, 4 चेंडूंवरती 2 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश। स्ट्राईक रेट पाहिला तर 500चा स्ट्राईक रेट आपल्याला पाहायला मिळतोय। सेकंड क्वालिफायर सामना म्हणजे डू ऑर डायचा सामना असेल। पराभूत संघाला संधी नसेल, जो संघ पराभूत होईल या स्पर्धेतना गाशा गुंडाळावा लागेल, परतीचा रस्ता धरावा लागेल। दुसऱ्या इनिंगचा खेळ सुरू होतोय। स्पर्धेदरम्यान शुभ आगमन होतंय। सन्मानश्री नरेशजी खराडे साहेबांचं आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। विनंती असेल की आपण मुख्य पॅव्हलियन मध्ये येऊन स्थानपन्न व्हावं। सन्मानश्री नरेशजी खराडे। विझलो जरी आज मी हा माझा अंत नव्हे, विझलो जरी आज मी हा माझा अंत नव्हे, पेटेन पुन्हा नव्याने, पेटेन पुन्हा नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही, हे सामर्थ्य नाशवंत नाही। नमस्कार, मी प्रदीप देऊलकर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। दुसऱ्या इनिंगचा खेळ सुरू होताना दिसतोय आणि योगेश देऊलकर गोलंदाजीवरती पाहायला मिळतोय। पहिला चेंडू अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळतोय। चेंडू गुडलेंथवर पडल्यानंतर प्रमाणापेक्षा जास्त चेंडू उसळताना दिसतोय। डी फाईन लेग वरती शर्तीचे प्रयत्न पाहायला मिळत आहेत, विलंब होतोय आणि पंचांचा इशारा येतोय, चेंडू अवांतर। सांघिक धावफलक 3 अर्थात तिहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्येचा श्री गणेशा मैदानावरती पाहायला मिळतोय। 4 षटकांमध्ये पाठलाग करावा लागेल 66 धावांचा तो श्री गणेश कृपा क्रिकेट संघाला। या अगोदरच्या सामन्यामध्ये एलिमिनेटरच्या सामन्यामध्ये ज्याने 68 धावांची विस्फोटक विध्वंसक फलंदाजी केली होती तो कुणाल केळुसकर। ज्या कुणाल केळुसकर वरती आज तारकर्ली गावामधला लक्ष लागून राहिलेलं असेल, टीव्ही ऑन झालेला असेल आणि टीव्हीच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेचा आस्वाद आपल्याला पाहायला मिळेल तो क्रीडा रसिकांचा। योगेश देऊलकर राईट ऑफ ओव्हर द विकेट, पंचांच्या डाव्या साईडने फुलर लेनचा चेंडू ऑन साईडला फटका निघतोय, चेंडू येतोय डीप काऊ कॉर्नर, सीमा रेषेच्या बाहेर, गगनचुंबी गगनभेदी षटकार। सांघिक धावफलक 6ने पुढे सरकताना दिसतोय। नाममात्र 9 धावा, येणारे 23 चेंडू बनवायचे आहेत 57 धावा। भागीदारी खूप महत्त्वाची असेल, ती भागीदारी कुणाल आणि कुणालच्या साथीला प्रशांत केळुसकर या 2 फलंदाजांमधला पाहायला मिळेल का? एका बाजूला टेनिस क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव असलेला खेळाडू प्रशांत केळुसकर, तर युवा खेळाडू अर्थात कित्येक मैदान आपल्या फलंदाजीने गाजवली तो कुणाल केळुसकर। यावी स्लॉग स्वीप, चेंडू फेकून दिलाय डीप स्क्वेअर लेग, सीमा रेषेच्या बाहेर, सडक पर कडक बेधडक षटकार। अतिशय देखणा फटका। अतिशय देखणा फटका म्हणावं लागेल कुणाल केळुसकरच्या बॅटमधनं पाहायला मिळतोय। योगेश देऊलकरवरती आक्रमण चढवलं जात आहे, अर्थात त्या आक्रमणापासून बचाव करावा लागेल गोलंदाज योगेश देऊलकरला। पॉवर प्लेचं षटक हाताळलं जात आहे, जोखीम या षटकामध्ये नक्कीच असेल, ती जोखीम पत्करत एका अचूक लाईन अँड लेंथवरती गोलंदाजी करावी लागेल योगेश देऊलकर या गोलंदाजाला। 15 बिनबाद धावफलकावर
विजय आणि पराभव मध्ये कुठचा जर खेळाडू असेल तर तो असेल कुणाल केळुसकर, आणि कुणाल केळुसकर साठी शतरक्षण कसं असेल श्री साई कृपा क्रिकेट संघाकडनं. यावेळी दोन शतरक्षकांच्या मधला जी दरी होती ती दरी भेदण्याचा प्रयत्न शतरक्षणामधील भगदड अचूकपणे शोधलं जातोय कुणाल केळुसकर कडनं, आणि TSPL खणखणीत चौकार पाहायला मिळतोय 4 धावांसाठी. चौकाराच्या साह्याने धावफलक वेगाने बदलला जातोय. 19 धावा धावफलकावर पाठलाग पाहायला मिळतोय. 66 धावांचा 4 षटकांमध्ये, आणि ती तडाखेबंद सुरुवात म्हणावी लागेल. फ्लाइंग स्टार्ट मिळवून देतोय कुणाल केळुसकर, आणि कुणालच्या नावामध्ये कमाल पाहायला मिळत आहे मैदानावरती. 3 षटकार ठोकले तर श्री बंटी केळुसकर, श्री गौरव यादव आणि श्री चेतन मालणकर मित्रमंडळाकडनं 500 रुपयांचं पारितोषिक. लागोपाठ 3 षटकार ठोकले तर मिस टायमिंग फटका. सुरुवातीला गोलंदाज योगेश देऊलकर, त्यानंतर मात्र शतरक्षक चेंडूवरती ताबा मिळवण्याचा प्रयत्न यावेळी असफल ठरताना दिसतोय, आणि एकेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकलाय 20 धावा धावफलकावर. सकाळपासून आमच्यासोबत क्रिक हिरोज या ॲपवरनं डिजिटल स्कोरिंग पाहायला मिळतंय. श्री दिलीप बांदेकर, tenniscricket.in ची टीम, प्रशांत पवार आणि त्यांचे कॅमेरामन यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत या सामन्यामध्ये. राईट आर्म राऊंड विकेट, डाव्या स्टेवरचा चेंडू फ्लिक ऑफ द रिस्ट पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, मनगटाचा वापर केला जातोय. चेंडू जातोय शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने, आणि चेंडूची फेकी होईल. एकेरी धाव घेण्याची संधी मिळते ती प्रशांत केळुसकरला. अर्थात एका बाजूने हल्ला 19 चेंडू बनवायचे आहेत 45 धावा. यावेळी ऑफ ड्राईव्हचा फटका खेळताना चेंडू जातोय फ्लाइंग स्लिप मध्ये. संपर्क अचूक नव्हता. बॅटची वरची कडा घेतोय, आणि चेंडू फ्लाइंग स्लिप मधना फर्स्ट स्लिप मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एकेरी धाव पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ समाप्त होताना दिसतोय. 22 बिनबाद धावफलकावरती एक समाधानकारक सुरुवात म्हणावी लागेल. फ्लाइंग स्टार्ट मिळवून दिला जातोय कुणाल केळुसकर, आणि कुणाल केळुसकरच्या साथीला प्रशांत केळुसकर. धावफलक मोठा. प्रथम फलंदाजी केली श्री साई कृपा संघाने. 65 धावा धावफलकावरती जमवल्या, आणि 66 धावांचं उत्तर देताना आतापर्यंत बिनबाद 22 धावा धावफलकावरती. दोन्ही संघांचे पाठीराखे, दोन्ही संघांचे हितचिंतक आज यूट्यूबच्या माध्यमातून लक्ष असेल तारकर्ली गावाचं. सामना कोण जिंकेल? एका बाजूला श्री साई कृपा संघ, तर दुसऱ्या बाजूला श्री गणेश कृपा क्रिकेट संघ. फायनल मध्ये कुठचा संघ पोहोचेल? एका बाजूने महाराजा तारकर्ली क्रिकेट संघ वाट पाहतोय, तर दुसऱ्या बाजूने या दोन संघांमधील कुठचा संघ असेल ज्या संघाच्या गळ्यामध्ये विजयाची माळ ही पाहायला मिळेल. असंख्य प्रश्न प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून आहेत, आणि त्या सर्व प्रश्नांची उत्तरं देणारा सामना मालवण टोपियोला बोर्डिंग मैदानावरती. राईट आर्म ओव्हर द विकेट, फटका फसलाय. झेल टिपण्याची नामी संधी, यशस्वी झेल म्हणावी लागेल. मोठी प्राइज विकेट, मोठा मासा गळाला लागतोय. बॅक टू द पॅव्हलियन सर्वे कुणाल केळुसकर. थोडीशी घाई झाली. रोडवरती नक्कीच लिहिलेलं असतं अति घाई संकटात नाही. इथं मात्र थोडासा लालच आवरता आला नाही, मोह आवरता आला नाही फलंदाज कुणाल केळुसकरला. आणि इथं मात्र ज्या विकेटची अति आवश्यकता होती श्री साई कृपा क्रिकेट संघाला, ती महत्त्वाची विकेट मिळत आहे साई कृपा क्रिकेट संघाच्या बाजूने. साई कृपा क्रिकेट संघाच्या बाजूने उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. मात्र क्रिकेटमध्ये वेळ बदलायला अजिबात वेळ लागत नाही. तुम्हाला प्रयत्न करावा लागेल, संघर्ष करावा लागेल मैदानावरती या सामन्यामध्ये. 17 चेंडू 44 आवश्यकता असेल. रिक्वायर्ड रन रेट जर पाहिला तर 15.53 ची धावगती राखावी लागेल. नवीन फलंदाज मैदानावरती पावले टाकतोय बजरंग भाईजान, म्हणजे बजरंग कुबाल. बजरंग कुबल यांच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी असेल. आपण पाहिलं हनुमानाने पर्वत उचलून आणला होता, इथं मात्र बजरंगाला सामना खेचून आणावा लागेल श्री गणेश कृपा क्रिकेट संघासाठी.
सर्वेश धुरत आतापर्यंत गोलंदाजीच्या क्रमवारीत अव्वल स्थानावरती पाहायला मिळतोय आणि तारकर्ली एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे तो सर्वेश धुरत, राईट आर्म ओव्हर द विकेट. पायचीचा अपील मधल्या यष्टीवरती आडवा सापडतोय. LBW लेग बिफोर विकेट, विकेट नंबर 2. बजरंग कुबलचा खेळ समाप्त होताना दिसतोय. दुसरा गडी बाद आपल्याला पाहायला मिळतोय. स्पर्धेमध्ये फक्त बीमर चाच रिव्ह्यू असेल. बीमर आणि बाउन्सर साठीच रिव्ह्यू इनिंग मध्ये एक असेल. पायचीस साठी कुठेही रिव्ह्यू नाही आहे. बजरंग कुबल आल्या पावली माघारी परतताना दिसतोय. भोपळाही न फोडता दोन गडींच्या मोबदल्यात श्री गणेश कृपा क्रिकेट संघाच्या बाजूने पाहिलं तर भयान शांतता मैदानावरती पसरली. एखाद्या मैफलीमध्ये, रंगलेल्या मैफलीमध्ये तंबुऱ्याची तार तुटावी आणि बेरंग व्हावा तसा बेरंग पाहायला मिळतोय श्री गणेश कृपा क्रिकेट संघाच्या बाजूने. नवीन फलंदाज प्रशांत केळुसकर याला साथ देण्यासाठी सतीश टिकमची वर्णी लागते. अरे आत्मविश्वासाने फलंदाजी करावी लागेल, धिटाईने सामना करावा लागेल आणि न भूतो न भविष्यते क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल. आंतरराष्ट्रीय स्तरावरती बऱ्याच वेळा मोठमोठ्या धावसंख्येचा पाठलाग झालाय आणि त्यापैकीच एक धावसंख्या असेल. मी आठवण करून देईल. 12 मार्च 2006ला सामना झाला होता साऊथ आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया. 434 धावांचा पाठलाग. न भूतो न भविष्यते क्रिकेट घडलं आणि त्यावेळी मग क्रिकेटमध्ये कुठचीही धावसंख्या सेफ नाही आहे. कुठच्याही धावसंख्येचा पाठलाग होऊ शकतो. गोलंदाज सर्वेश धुरत ऑन हॅट्रिक वरती सलग 2 चेंडूंवरती 2 गडी बाद करतोय. हॅट्रिकची संधी, हॅट्रिकच्या उंबरट्यावरती तारकर्ली एक्सप्रेस. सर्वेश धुरत उजव्या यष्टीवरचा चेंडू बॅकफुटला जातोय. कटसट फटका सतीश टिकमचा. एकेरी धाव, त्याचबरोबर दुहेरी धावसंख्येकडे प्रयत्न पाहायला मिळतोय सतीश टिकमचा. 2 गडी बाद होत आहेत. इथून मात्र संघाला भागीदारी खूप महत्त्वाची असेल आणि क्रिकेटच्या पटलावरती भागीदारीला खूप महत्त्व असेल. 24 धावा 2 गडींच्या मोबदल्यात. येणारे 15 चेंडू बनवायचे आहेत 42 धावा. यावेळी बॅकफुटला जातोय. चेंडूला कट करण्याचा प्रयत्न. शॉर्ट थर्ड मॅन वरती क्षेत्ररक्षक येतोय, फेकी करतोय. मागे संरक्षण पाहायला मिळत आहे यष्टीरक्षक परेश लोणीच्या मागे. गोलंदाज सर्वेश धुरत वेगाने येतोय आणि पावशतक फलकावर पाहायला मिळत आहे. 25 धावा 2 गडींच्या मोबदल्यात. TSPL तारकर्ली सुपर प्रीमियर लीग तारकर्ली गावाची स्वाभिमानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची ही क्रिकेट स्पर्धा. क्रिकेट स्पर्धेचा महाअंतिम दिवस, ग्रँड फिनाले, यानंतर मोठा सामना असेल. तो हा सामना समाप्त झाल्यानंतर स्पर्धेतील हा शेवटचा सामना फायनल. खोलवर टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह करतोय. चेंडू जमलीला घरंगळत येतोय. चेंडू सुरुवातीला मिड ऑफला पार करतोय. लॉंग ऑफरनं क्षेत्ररक्षक येतोय आणि चेंडूची परती करेपर्यंत 26 2 गडींच्या मोबदल्यात. प्रथम फलंदाजी केली होती श्री साई कृपा संघाने. 65 धावा धावफलकावर जोडल्या. 66 धावांचा पाठलाग आणि 66 धावांचं उत्तर 26 2 गडींच्या मोबदल्यात. हलक्या हाताने चेंडू स्टिअर करण्याचा प्रयत्न. गोलंदाज सर्वेश धुरत येतोय चेंडूवरती. धाव घेण्याची तमाम शंका समाप्त. 2 षटकं 12 चेंडूंचा खेळ समाप्त होताना दिसतोय आणि 12 चेंडूंवरती आवश्यकता असेल ती येणाऱ्या 39 धावांची. 12 चेंडू 39 धावा हे विजयाचं समीकरण असेल. समीकरण सोपं नाही आहे, मात्र तेवढेही कठीण नसेल. क्रिकेटमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. आटोकाट प्रयत्न करावे लागतील आणि जोखीम पत्करून 600 फटके खेळावे लागतील. अर्थात ते 600 फटके प्रशांत केळुसकर खेळेल की सतीश टिकम खेळेल हे पाहणं औत्सुक्याचं राहील. 12 चेंडू 40 धावांची आवश्यकता. रिक्वायर्ड रन रेट पाहिलं तर 20 धावा प्रति षटकांमध्ये बनवाव्या लागतील. ती कामगिरी करावी लागेल आणि ही कामगिरी करण्यासाठी तुम्हाला हिम्मत दाखवावी लागेल आणि हिम्मत दाखवली तर तुम्हाला किंमत मिळेल या सामन्यामध्ये.
विचार विनिमय होतोय. प्रशांत केळुसकर, सतीश टिकम, कुठच्या गोलंदाजावरती काउंटर अटॅक चढवला जाईल, कुठचा फलंदाज आक्रमक पवित्रा घेतला जाईल. कारण क्रिकेटमध्ये म्हटलं जातं अटॅक इज द बेस्ट डिफेन्स, आक्रमकताच हे बचावात्मकाचं साधन असेल. अर्थशास्त्रामध्ये एक वाक्य आहे, मोर रिस्क मोर प्रॉफिट, जोखीम पत्करा आणि फायदा उठवा. स्क्रीनवरती आपण पाहतोय निनाद मोंडकर आज खुश असेल, कारण खिशामध्ये 1200 रुपयांचं पारितोषिक निनाद मोंडकरच्या हातामध्ये आलंय. एक झेल पकडला आणि घरी म्हटलं जातं क्रिकेट खेळान पोट भरता का, आज निनाद मोंडकरला विचारा त्याच्या हातामध्ये किती रुपये आले आहेत. प्रशांत केळुसकर यावेळी ड्राईव्ह करतोय, चेंडू येतोय डीप एक्स्ट्रा कव्हरला, चेंडू सीमारेषा ओलांडतोय. TSPL खणखणीत चौकार. प्रशांत केळुसकर ज्याने सामना जिंकून दिला, तर गौरव मित्र मंडळ, गौरव यादव, चेतन मालणकर यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक. आखोट टप्प्याचा चेंडू होता, अर्थात आखोट टप्प्याचा चेंडू चकवतोय प्रशांत केळुसकरला, कारण प्रशांत केळुसकरची फलंदाजीमध्ये किती ताकद आहे गौरव यादव ओळखतोय, चेतन मालणकर ओळखतोय. आज मैदानामध्ये ती कृती करावी लागेल प्रशांत केळुसकरला. मिसटायमिंग फटका, चेंडू जमिनीला घळंगळत येतोय, संपर्क अचूक नव्हता, अर्थात क्षेत्ररक्षक वेगाने चपळता दाखवताना दिसतोय आणि एकेरी धाव निघेल, ज्या एकेरी धावसंख्येने धाव फलक पुढे सरकलाय. 31-2 गड्यांच्या मोबदल्यात येणारे 9 चेंडू बनवायचे आहेत 35 धावा. तुम्हाला या सामन्यामध्ये जिवंत राहायचं असेल, मोठे फटके खेळावे लागतील आणि मोठे फटके निघाले नाही तर हा सामना तुम्हाला या स्पर्धेच्या बाहेर घेऊन जाईल. दोन्ही खेळाडूंसाठी आता नाही तर कधीच नाही, तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागेल. ही संधी असेल आणि संधी ही चहात बुडवलेल्या बिस्किटासारखी असते. बिस्किट जसं आपण चहात बुडवतो, विलंब झाला की हातातनं निघून जातोय, संधीचं तसंच असेल, संधी हातातनं निघून जाताना दिसेल. TSPL तारकर्ली गावाची ही क्रिकेट स्पर्धा वर्षातनं एकदा येते आणि जिंकण्याचा बहुमान सुद्धा तुम्हाला वर्षातनं एकदा मिळतोय. बॅकफुटला जातोय चेंडू, स्टिअर केला जातोय, चेंडू जातोय पॉइंट क्षेत्रामध्ये. एकेरी धावेसहित दुहेरी धावसंख्येकडे मोर्चा. डायरेक्ट फेकी नव्हती, तिसरी ही धाव मिळाली असे, कारण क्रिकेट म्हटलं की शारीरिक तंदुरुस्ती खूप महत्वाची आहे. 33 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. मैदानावरती कुठच्या तरी एका बाजूला उत्साह आनंद पाहायला मिळतोय, एका बाजूला नक्कीच डोकीवरती हात आपल्याला पाहायला मिळतील. आणि या सामन्यामध्ये जे बसले होते ते उभे राहिले आहेत, जे उभे होते ते आता बसलेले आहेत, कारण सामना दूर पाहायला मिळतोय. हर्षवर्धन रोगे चेहऱ्यावरती स्मित हास्य असेल, कारण संघ फायनल मध्ये पोहोचतोय. मैदानावरती नाट्यमय घटना पाहायला मिळत आहेत. सुरुवातीला चेंडू खेळायचा प्रयत्न होता, सतीश टिकम अडखळतोय पॉपिन क्रीज मध्ये आणि तिसऱ्या पंचांची मदत मागितली जाते. आता मात्र काम आमचं राहील ते tenniscricket.in बंटी केरकर, तिसऱ्या पंचांची मदत मागितली गेली आहे. स्टंपिंग साठी पंचांचा रिव्ह्यू असेल. शरीराचा तोल गेला होता सतीश टिकम यांचा. ऑन फील्ड डिसिजन इज द फायनल डिसिजन. मैदानावरील पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. आता मात्र समीकरण येत आहे 7 चेंडू आणि बनवायच्या 33 धावा. फलंदाज नाबाद पाहायला मिळतोय सतीश टिकम, यावेळी ऑन स्ट्राइक एंड वरती. विकी सारंग राईट आर्म ओव्हर द विकेट.
यावेळी चित्र विचित्र फटका, चेंडू जातोय डीप फाईन लेगला, चेंडू थांबायचं नाव घेत नाही, शर्तीचे प्रयत्न डीप फाईन लेग वरती, क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय डीप फाईन लेगला. भरत तारी आणि भुवन असे दोन खेळाडू आपल्याला मैदानावरती पाहायला मिळालं आणि मैदानावरती तारंबळ उडाली होती. सहा चेंडू 31 धावांची आवश्यकता असेल आणि इथून मात्र श्री गणेश कृपा क्रिकेट संघाला एखादा चमत्कारच वाचवू शकतो आणि चमत्कार झाला तर नक्कीच नमस्कार करतील. अर्थात तो चमत्कार पाहायला मिळेल का? 6 चेंडू 31 धावा विजयासाठी अति आवश्यक. विजय आणि पराभव यामध्ये कोण असेल तर प्रशांत केळुसकर, आणि प्रशांत केळुसकरला ते आज सिद्ध करावं लागेल श्री साई कृपा क्रिकेट संघ विरुद्ध. मॅच जिंकून दिली, सामना जिंकून दिला तर गौरव मित्रमंडळ, गौरव यादव, चेतन मालणकर, बंटी केळुसकर यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक. राईट आर्म ओव्हर द विकेट, आखुटप्पाचा चेंडू, शॉर्ट आर्म पोल, डीप स्क्वेअर लेग, सीमा रेषेच्या बाहेर, सडक पर कडक, बेधडक षटकार. गोलंदाज विनायक तरवडकरती आक्रमण केलं जात आहे आणि पहिल्या चेंडूवरती षटकाराने स्वागत करताना दिसतोय प्रशांत केळुसकर. सामना अजूनही जिवंत ठेवलाय. आता येणारे 5 चेंडू असतील आणि आवश्यकता असेल 25 धावांची. कुंदन बॅटरी आणून देण्याचं काम करतोय कारण आता पर्याय नाही आहे. यावेळी पुन्हा एकदा आक्रमण, बॅक टू बॅक, यावेळी दिशा बदलली आहे, मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर षटकार. प्रशांत केळुसकर, आणि प्रशांत केळुसकरच्या फलंदाजीमध्ये किती ताकद आहे ते या 2 फटक्यांवरती पाहायला मिळत आहे. आता मात्र येणारे 4 चेंडू आणि 4 चेंडूंवरती 19 धावांची आवश्यकता असेल. अधून मधून पिपाण्यांचा आवाज, सामन्याची रंगत वाढतोय, सामना जिवंत ठेवलाय. एका बाजूने बाजी प्रभू देशपांडे सारखा लढतोय प्रशांत केळुसकर. जर षटकारांची हॅट्रिक केली तर विनीत कांदळगावकर, श्री गौरव यादव, श्री चेतन मालणकर आणि बंटी केळुसकर यांच्याकडनं 200 रुपयांचं पारितोषिक. चार चेंडू 19 धावा. यावेळी चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप, पंचांचा इशारा येतोय, चेंडू अवांतर, दबाव वाढताना दिसतोय आणि दबाव गोलंदाजावरती विनायक तरवडकर वरती. आता मात्र 4 चेंडू 18 धावांची आवश्यकता असेल. 4 चेंडू 18 धावा. प्रशांत केळुसकर एका बाजूने झुंज देतोय. आतापर्यंत प्रशांत केळुसकरची बॅट शांत होती, आता मात्र षटकारांचा पाढा बोलताना दिसतोय प्रशांत केळुसकर. आणि दुसऱ्या बाजूला सतीश टिकम नॉन स्ट्राइक एंड वरती. येणारे 4 चेंडू बनवायचे आहेत 18 धावा. हॅट्रिक साठी 200 रुपयांचं पारितोषिक श्री बंटी केळुसकर, श्री गौरव यादव आणि श्री चेतन मालणकर मित्रमंडळ यांच्याकडनं 200 रुपयांचं पारितोषिक. मात्र प्रश्न 200 रुपयांचा नसेल, इथून सामना जिंकून दिला तर थेट फायनलचं तिकीट बुक होईल श्री गणेश कृपा संघासाठी. तर दुसऱ्या बाजूला महत्वपूर्ण 4 चेंडू विनायक तरवडकर या गोलंदाजाच्या हातामध्ये. यावेळी फटका फसलाय, झेल टिपण्याची नामी संधी. यष्टी रक्षक यावेळी झेल टिपताना दिसतोय सर्वेश धुरत. वाखाणण्याजोगं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आणि मैदानावरती पुन्हा एकदा भयान शांतता पाहायला मिळाली श्री गणेश कृपा संघाच्या बाजूने. सर्वेश धुरतसाठी 200 रुपयांचा पारितोषिक येतोय. जो आताचा अप्रतिम झेल टिपला, विजय पराभव मध्ये प्रशांत केळुसकर उभा होता आणि त्या खेळाडूला दूर केलं.
एका अयशस्वी झेलाने गौरव यादव, चेतन मालणकर आणि गौरव यादव हे मित्रमंडळ पाहायला मिळत आहे. बंटी केळुसकर यांच्या माध्यमातून 200 रुपयांचं पारितोषिक. यज्ञेश टिकम आपण संपर्क साधायचा आहे. तीन चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता असेल. ऑफिशियल्स मनीष पेडणेकर, मिस्टर अमोल मेस्त्री देवगड. 4 चेंडू 18 धावांची आवश्यकता असेल. पंच एक धाव घेतली आहे का पंच? मनीष पेडणेकर. 4 चेंडू 17 धावांची आवश्यकता असेल. नो चेंडूचा इशारा, फ्री हिटची संधी असेल प्रशांत केळुसकरला. राईट हॅम ओव्हर द विकेट. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडू हवेमध्ये, झेल टिपण्याची नामी संधी. विकी सारंग फ्री हिटचा चेंडू आता, अर्थात फलंदाज बाद होणार नाही. स्ट्राइक एंड वरती धोका पत्करला होता. अर्थात स्ट्राइक एंडच्या दिशेने पाहावं लागेल. नॉट आउट. तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय नाबाद. आता मात्र 3 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता असेल. महत्वपूर्ण षटक हाताळतोय विनायक तरवडकर. येणारे 3 चेंडू बनवायचे आहेत 15 धावा. दोन्ही संघांना समान संधी असेल या सामन्यामध्ये पलटवार करण्यासाठी. कुठचा संघ विजयाला गवसणी घालतोय, कुठचा संघ फायनल मध्ये प्रवेश करेल. यावेळी फटका फसलाय. चेंडू येतोय लॉंग ऑन वरती आणि यावेळी मात्र यशस्वी झेल म्हणावं लागेल. समीकरण बदललं जात आहे. 2 चेंडू 15 धावांची आवश्यकता असेल. येणारे 2 चेंडू बनवायचे आहेत 15 धावा. गणेश कृपा क्रिकेट संघ एकदा जोरदार टाळ्या प्रशांत केळुसकर साठी, जो सामना अजूनही आशा पल्लवीत ठेवल्या होत्या. सामना जरी प्रशांत केळुसकर बाद झाला तरी मात्र शेवटपर्यंत एकाकी झुंज पाहायला मिळाली प्रशांत केळुसकर कडनं. आता मात्र 2 चेंडू आणि बनवायचे आहेत 15 धावा. षटकार ठोकला विनीत कांदळगावकरने, तर बंटी केळुसकर, गौरव यादव, चेतन मालणकर मित्रमंडळाकडनं 200 रुपयांचं पारितोषिक. विनीत कांदळगावकर उजव्या शैलीचं फलंदाज,
येणारे 2 चेंडू बनवायचे आहेत 15 धावा. फायनलच्या ग्रँड फिनालेमध्ये कुठचा संघ प्रवेश करेल? एका बाजूला श्री साई कृपा तर दुसऱ्या बाजूला श्री गणेश कृपा. आखूट टप्प्याचं चेंडू बदलली ते पाहायला मिळालं. पंचांचा इशारा येतोय नो चेंडू. तिसऱ्या पंचांची मदत मागितली जात आहे. दोन्ही संघाला जिंकायचं आहे, मात्र कुठचा संघ जिंकेल? एका बाजूला श्री साई. पंचांचा इशारा येतोय नो चेंडू. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. चेंडू नो आहे. जर पॉपिंग क्रीजला असता तर डोक्यावरून गेला असता चेंडू. फ्री हिटची संधी असेल. येणारे 2 चेंडू आणि बनवायचे आहेत 14 धावा. जर षटकार ठोकला तर 200 रुपयांचं पारितोषिक मिळेल विनीत कांदळगावकरला. येणारे 2 चेंडू बनवायचे आहेत 14 धावा. जर 2 धावा पळून पूर्ण केले असता तर यावेळी सामना जिवंत झाला असता, सामना ऑन झाला असता. आता मात्र गोलंदाजाने जर 2 चेंडू नियंत्रित हाताळले तर या सामन्यामध्ये विजय संपादन करू शकतो श्री साई कृपा क्रिकेट संघ. मिस टायमिंग फटका. आता मात्र बरंच अगदी चित्र स्पष्ट झालंय की फायनलच्या मेगा फायनल मध्ये कुठचा संघ प्रवेश करेल. 1 चेंडू 14 धावांची आवश्यकता असेल. शेवटचा 1 चेंडू 14 धावा. तरवडकर राईट हॅम ओव्हर द विकेट. मोठा फटका. चेंडू फेकून दिलाय डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. ₹200 पारितोषिक मिळत आहे. बॅकअप द लेन चेंडू आणि चेंडू निर्णय येईल तिसऱ्या पंचांचा. फेअर डिलिव्हरी. 7 धावांनी विजय संपादन करतोय श्री साई कृपा क्रिकेट संघ. या सामन्यामध्ये अटीतटीच्या सामन्यामध्ये पराभव स्वीकारावा लागतोय श्री गणेश कृपा क्रिकेट संघाला या सामन्यामध्ये.